निष्ठावान राहण्यासाठी मी आमदारकी गमावली असं वक्तव्य माजी आमदार वैभव नाईक यांनी केलंय। आजही मला शिंदेंकडनं ऑफर येते असं सुद्धा वैभव नाईक म्हणतायत। निलेश राणे भाजपमधनं निवडणूक लढवतील। रवींद्र चव्हाण यांनी पैसे खर्च केले नसते तर निलेश राणे निवडून आले नसते असा दावा सुद्धा आता वैभव नाईक करतायत। रवींद्र चव्हाण यांनी जर पैसे खर्च केले नसते तरी हे निवडून आले नसते आणि त्यामुळे माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीने निवडून आले हे तुम्हाला माहिती आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही आता 2 वर्ष तुमच्या आमदारकीला झाली आहेत, तुम्ही काय कामं केली आहेत, लोकांना काय दिलं हे आता सांगणं महत्त्वाचं आहे। मी निष्ठावंत राहिला ह्याचा तुम्हाला वारंवार राग येत असेल, परंतु त्यासाठी काही गमवावं पण लागतं आणि त्यासाठी मी आमदारकी सुद्धा गमवली आणि तुमच्यापेक्षा जास्त शिंदे गटाचे आमदार माझे त्यावेळी मित्र होते आणि ते पण मला वारंवार सांगत होते, ते कधी मला भेटले तुम्हाला तर सांगतील आणि आजही मला शिंदे गटामध्ये या असं सांगत आहेत, परंतु मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।